मराठीत एक म्हण आहे, चहा भाजल्यानंतर ताकही फुकून पिलं जातं. अशीच काहीशी कंडिशन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या आहे. जे म्हणजे लोकसभेला बऱ्याच फटका बसल्यानंतर विधानसभेच्या प्रत्येक जागेसाठी प्रत्येक पक्ष आपली आखणी करताना दिसून येत आहे. असाच एका मतदारसंघाचा पाठपुरावा आणि आत्ताची कंडिशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील पाटील. लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कालच कोल्हापूरमध्ये अमित शहांचा दौरा झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला आणि यामध्ये विधानसभेचं रणशिंगच त्यांनी फुंकलं असं म्हटलं गेलं. अमित शहांच्या दौऱ्याचं मुख्य आकर्षण होतं आणि या सभेमध्ये सर्वात महत्वाचा एक मतदारसंघ चर्चेत होता, तो म्हणजे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामधले प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आणि इचलकरंजी विधानसभेतलं राजकीय गणित काही अंशी बदललं हेच म्हणावं लागेल. इचलकरंजी विधानसभेचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचा विषय असा की 2019 साली इचलकरंजी विधानसभेमध्ये सुरेश हळवणकर विरुद्ध प्रकाश आवाडे असा सामना रंगला होता. प्रकाश आवाडे यांना काँग्रेस आणि तत्सम पक्ष यांचा पाठिंबा होता. सुरेश हळवणकर 2014 साली आमदार होते आणि सुरेश हळवणकरांचं पारडं या ठिकाणी जड मानलं जात होतं आणि अशातच निकाल लागला आणि प्रकाश अण्णा आवाडे हे इचलकरंजी विधानसभेमध्ये आमदार झाले. यांची ताकद अशी, इचलकरंजी मधल्या वेगवेगळ्या संस्था, शैक्षणिक संस्था, सहकार संस्था, कारखाने, डेअरी आणि इतर जाळ्यांमुळं त्यांचा सर्व क्षेत्रावर असलेला पगडा, जनसामान्यपर्यंत असलेलं त्यांचं नातं आणि ऐतिहासिक राजकीय वारसा त्यांना लाभलेला दिसून येतो. या सगळ्यांचाच परिणाम म्हणून 2019 साली प्रकाश आवाडे इचलकरंजी मधून आमदार झाले. आमदार झाल्यानंतर काही वर्षांमध्येच त्यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सहकारी घटक पक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आपणा सर्वांना माहिती आहेच. त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचे संबंध असलेले वेळोवेळी दिसून आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी इचलकरंजी मधून आपले पुत्र राहुल आवाडे यांचं नाव जाहीर केलं होतं. ते तारांनी पक्ष आघाडीतून निवडणूक रिंगणात उभारू शकतात अशी चर्चा होती आणि या चर्चेतून आणखीन एक धक्का मिळाला, तो म्हणजे त्यांनी स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मग यांचा प्रवेश झाल्यानंतर सुरेश हळवणकर हे काय करतील याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतच. पण कालच्या कार्यक्रमामध्ये सुरेश हळवणकर हे स्वतः प्रकाश आवाडे यांना स्टेजवर घेऊन जाताना दिसून आले आणि सुरेश हळवणकरांनाही वरिष्ठ पातळीवरून काहीतरी शब्द मिळालाय अशी चर्चा सुरू झाली. एकंदरीत काय, हे दोन्ही तगडे प्रतिस्पर्धी आता एकत्र असतील. भारतीय जनता पार्टी यामुळे स्ट्रॉंग लेवलला गेलेली दिसून येऊ शकते आणि इचलकरंजी मध्ये आमदार होण्यासाठी असलेला मार्ग हा मोकळाच झालाय असं म्हटलं जातं. महाविकास आघाडीला या ठिकाणी तगडा उमेदवार नाहीच आणि त्यांची ताकद ही किती आहे हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून येईलच. प्रकाश आवाडेंनी पक्षप्रवेश केला, पण कार्यकर्त्यांमध्ये अजूनही काही ठिकाणी संभ्रम आहे. सुरेश हळवणकर यांचे कार्यकर्ते आणि प्रकाश आवाडे यांचे कार्यकर्ते हे परस्पर विरोधी आजपर्यंत असलेले दिसून आले होते. पण लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी एकत्र काम केलेलंही दिसून आलं. आता यापुढे हे एकत्र राहतीलच आणि यामुळे हा विजय सुनिश्चित मानला जाईलच. यासोबत आणखीन एक महत्वाचा फॅक्टर ठरतो, तो म्हणजे इचलकरंजी सोबतच आजूबाजूच्या शिरोळ आणि हातकणंगले विधानसभेमध्ये प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांचं वर्चस्व थोडंफार दिसून येतं. त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर या दोन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढतेली दिसून येऊ शकते. एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद यामुळे वाढणार आहेच आणि महायुतीचा पहिला उमेदवार हा डिक्लेअर झाला आणि तो जिंकला देखील अशी ही चर्चा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की इचलकरंजी विधानसभेत महायुतीला तगडा उमेदवार मिळालेला आहेच, तर याला विरोध म्हणून महाविकास आघाडी कोणाला निवडणूक रिंगणात उतरवेल? महाविकास आघाडी इचलकरंजीमध्ये तगडी फाईट देईल का? आणि जरी दिली तर इथला ड्रामा किंवा इथली निवडणूक ही हाय व्होल्टेज होईल का? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. इचलकरंजीचा हा सामना एकतर्फीच होईल अशी चर्चा आहे, याला दुजोरा मिळेल का? हेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र विधानसभेच्या वेगवेगळ्या बातम्या मिळवण्यासाठी चॅनेलला नक्की जोडलेले राहा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.